नमस्कार. नमस्कार. काय नाव? संजय सोनवणे, राजापूर. बरं, आता हा तुमचा गॅलन वांग्याचा प्लॉट आहे, वांग्याचा. बरोबर आहे? याच्या अगोदर तुमच्या त्या घराकडे होता, हो. तो काढला. तो किती वर्ष चालला? तो 1 वर्ष चालला. त्याच्यानंतर हा आता हा मागच्या वर्षी जूनमध्ये लावलेला होता, हा तर मार्चमध्ये रिकट केलेला आहे आता. मार्चमध्ये हा प्लॉट रिकट केलेला आहे. हो. याला जोड कशाची दिली साहेब? कंटिन्यू मागच्या वर्षापासून याला कंटिन्यू आपलं राजनेकर ॲग्रोचं डे फ्रेश हा खालून ॲप्लिकेशन आहे आणि दर 15 दिवसाला वरून स्प्रे मधून. म्हणजे गेल्या किती वर्षापासून ह्या म्हणजे वांग्याचे विषय 1 वर्षापासून कंटिन्यूमध्ये? कंटिन्यू. बरं, याच्यामुळं काय काय फरक जाणवला तुम्हाला पिकामध्ये? आता हा खोडवा आहे तुमचा, आहे ना? तर खोडवा वाटतो का साहेब तुम्हाला? नाही, बिलकुल नाही वाटत. किती महिन्याचा प्लॉट झाला खोडव्यापासून? खोडव्यापासून आता हा जवळपास 13 महिन्याचा प्लॉट झाला. अजून 13 महिने याला होऊन गेले? हो, 13 महिने. म्हणजे अजून वर्ष झालं खोडव्यापासून? नाही, खोडव्यापासून आता याला 3 महिने झाले. 3 महिने, तेच तर म्हणत, खोडव्यापासून 3 महिने झाले. आणि अगोदरचं 1 वर्ष. 1 वर्ष. त्याचं वर्षभर उत्पादन घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला फोडायला सांगितलं, तुम्ही फोडलं आणि त्याच्यानंतर 3 महिन्यात हा प्लॉट असा बनला, रेडी झाला पुन्हा. तर याचं उत्पन्न सुरू झालं का मग आता? हो, चालू झालंय ना. अच्छा, वांग्याची साईज वगैरे ठीक आहे, समाधानकारक. समाधानकारक आणि प्लॉट पण सर्व ग्रीनरी हे ते. बरं, आता मला सांगा, कंटिन्यू वापर झाला तुमचा दर 15 दिवसाला डे फ्रेश, दर महिन्याला 1 वेळा खालून, दर 15 दिवसाला वरून, बरोबर. हे तुम्ही 1.5 वर्षापासून कंटिन्यू वापरत आले. कंटिन्यू वापरतोय. तर पिकामध्ये काय फरक पडला, जमिनीमध्ये काय फरक पडला, किंवा कंटिन्यू वापर झाला तर काय होते, याचा अभ्यास तुमचा चांगला झाला असेल हो. तर तेवढी माहिती शेतकऱ्यांना सांगावी. आता सातत्यानं वापरल्यामुळे ना जमिनीचा पोत पण सुधारला. नरम झाली की जमीन? हो. हा? भुसभुशीतपणा. अच्छा. त्याच्यानंतर जे आपण स्प्रे मारतोय त्याचे परिणाम खूप चांगले मिळतात. अच्छा. डे फ्रेश मुळे आणि ग्रीनरी, फ्लावरिंग, फुटवे खूपच चांगले मिळतात. आणि तुमचे खताचे डोस कमी झाले की वाढले याच्यामुळं? खताची मात्रा 40% कमी केली. 40% कमी केली? 40%. जिथं 5 किलोचं ऍप्लिकेशन होतं खताचं, हा, तिथं 3च किलो देतोय. 3च किलो तरी तुमचं काम तेवढंच होऊन हो, जातं. तरी तेवढे इफेक्ट मिळत आहे. म्हणजे अपटेकचं काम एकंदरीत खूप चांगलं. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा खतं वापरतात शेतकरी, त्यावेळेस डे फ्रेश देणं गरजेचं आहे. हा, ठीक आहे. 1 महिन्यातून 1 ऍप्लिकेशन भरपूर. म्हणजे जो डोस ठरलेला आहे आपला, हो. त्यानुसार जरी शेतकऱ्यांनी वापर केला तर निश्चित त्यांना उत्पादनात खर्च पण वाचेल आणि उत्पादन पण वाढेल, असं म्हणू शकतो आपण. 100%. धन्यवाद सोनन साहेब. नमस्ते. आणि खरंच सुंदर प्लॉट बसलेला आहे. फ्लावरिंग, सेटिंग, फुगवण पण चांगली झालेली आहे मालाची. सुंदर. धन्यवाद.